हॅलो, प्रेज द लॉर्ड. धन्यवाद मंडळी. कशा आहात तुम्ही? प्रियांनो, मी जेव्हा बघायचे इंस्टाग्राम जास्त बघत नाही मी, पण सगळ्या गोष्टी बघायचे, यूट्यूबला बघायचे, तर खूप व्यर्थ गोष्टी मला दिसायच्या काही काही. तर मला असं वाटायचं की मनुष्याला काय फायदा ना, म्हणजे विनोद म्हणा, हसवणाऱ्या गोष्टी म्हणा, थोड्या हसवून जातात, पण त्याने चिंता मिटत नाही, त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. त्यापासून आपण काही शिकायला पाहिजे, हा माझा मकसद होता प्रियांनो. आणि म्हणून ह्या चॅनलची निर्मिती झालेली आहे, संध्या दिलसे. ओके, या सगळ्या गोष्टी मनापासून आहेत, तुमच्या फायद्यासाठी आहेत, तुम्हाला काहीतरी लाभ व्हावा म्हणून आहेत, तुम्ही काहीतरी शिकावं म्हणून आहेत. ज्या गोष्टी मी शिकले ते तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. देवाला धन्यवाद. आणि हे सर्व प्रभूची कृपा आहे, प्रभूने मला बुद्धी दिली. नाही तर निराशात कोण कोणाला शिकवतो हो? जर दुःखात आपणच आहोत तर आपण कोणाचे डोळे पुसू शकतो का, सांगा मला? आपणच रडणारे असल्यानंतर आपण दुसऱ्याचे अश्रू पुसायला जाणार का, ते मला सांगा बरं. माझे डोळे देवाने पुसलेले आहेत. देवाला धन्यवाद. एक रडणारी स्त्री, निराश झालेली स्त्री. तर मी आज तुमच्यासमोर शब्दावर बोलणार आहे बघा. तर शब्द काय करतात आपल्या जीवनात आपण बघूया लिस्ट. तर शब्द आपल्याला हसवतात, शब्द आपल्याला नाराज करतात, शब्द आपल्याला खचवतात, शब्द आपल्याला तोडतात, शब्द आपल्याला अपमानित करतात, शब्द आपल्याला निर्मळ करतात, शब्द आपल्याला स्ट्रॉंग पण बनवतात, शब्द आपल्याला सामर्थ्य देऊन जातात, शब्द आपल्याला बनवतात, शब्द आपल्याला आशा देऊन जातात, शब्द आपल्याला हिंमत देतात, आणि शब्दाने नाती जोडले जातात, शब्दाने मैत्री होते. शब्द सर्व काय आहे प्रियांनो. आज बघितलं तर मुलं पटकन म्हणतात आईवडिलांना, तुला काही समजतच नाही, मम्मी तुला काही कळत नाही, तू अडाणी आहे. बरोबर आहे की नाही? अरे, ज्या आईनं तुम्हाला लहानपणापासून हाताला पकडून शिकवलं हर एक गोष्टी, तिला तुम्ही म्हणता